हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर इथं बघा मी जे ब्लाऊजचं माप होतं ते कागदावरती लिहून घेतलेलं आहे। एका ताईची कमेंट होती, त्यांनी त्यांचं माप पाठवलं होतं, त्याच्यानुसार मी आजच्या ब्लाऊजची इथं कटिंग दाखवणार आहे। तर इथं बघा त्यांची उंची जी होती 13.5 इंच होती, तर त्याच्यात प्लस 1 इंच घेतलं मी आणि पूर्ण उंची इथं ब्लाऊजची 14.5 इंच घेतलेली आहे। आता छाती 36 इंच आहे, चा चौथा भाग इथं 9 इंच प्लस त्याच्यामध्ये मार्जिन मी 2 इंच घेतलं आहे। 9 आणि 2 मिळून इथं 11 इंच आपली छातीची घडी झालेली आहे आणि त्यांची कमर जी आहे ती 33 होती। बाही लांबी 4.5 इंच घेतली, तर बाही लांबीमध्ये 1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर दंडघेर आणि दंडघेर त्यांचे 6.25 आहे। शोल्डर 5.5 इंच घेतलं मी, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, पुढचा गळा जो आहे तो इथं मी 6 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मागचा गळा आहे तो इथं 10.5 इंच इथं मी अंदाजे घेतलेला आहे। तर त्यांच्यानुसार ते कमी जास्त इथं घेऊ शकता। तर व्हिडिओ स्टार्ट करूया इथं आपण। तर सर्वात पहिले बघा इथं ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे, ते शोल्डर 5.5 आणि मुंडा 6 इंच। तर या पद्धतीने आपण इथं आता ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर सर्वात पहिले इथं बघा ब्लाऊजची उंची टाकायची आपल्याला। तर 14.5 इंच इथं ब्लाऊजची उंची घ्यायची बंद बाजूकडे। त्याच्यानंतर या पद्धतीने बघा शोल्डर मोजून घ्यायचं आहे 5.5 इंच। तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर त्याला 5.5 इंच शोल्डर बरोबर होतं आणि 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। आता इथं बघा 5.5 इंच शोल्डर घेतलं। आता जिथं शोल्डर मोजलं आहे तिथून खाली टेप घ्यायचा, तिथं 6 इंच आपल्याला मुंड्याचं माप मोजायचं आहे, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं। त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचं इथं। तर छातीचा चौथा भाग इथं मी 9 इंच 36 साईजचं ब्लाऊज आहे। त्याच्यानंतर बघा इथं 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या इथं छातीची घडी 11 इंच झालेली आहे। तर बघा इथे या पद्धतीने ती सुद्धा लाईन आखून घेतली मी। खाली सुद्धा आपल्याला 11 इंच घ्यायचं आहे कमरेच्या बाजूला, म्हणजे काय होतं आपण पाठीमागचे टक्स घेतो त्यासाठी खाली सुद्धा जेवढं आपण वरती छातीची घडी घेतली तेवढी खाली घ्यायची आहे। आता इथं बघा मुंड्याचा आकार आपल्याला पाठीमागचा मुंडा आहे तो 1.5 इंचावरती द्यायचा आहे, पुढचा मुंडा इथं 1 इंचावरती द्यायचा आहे। तर इथं या पद्धतीने बघा मुंड्याचं इथं सेंटर काढायचं आहे जेवढा तुम्ही मुंडा घेतला असेल त्याचा, आणि सिंपल असं बघा जिथपर्यंत आपण इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहे। तर या पद्धतीने बघा आपण इथं मुंड्याचे आकार देऊन दिले। आता बघा इथं आपल्याला हा जो पार्ट आहे पाठीमागचा तो इथं सेपरेट करायचा आहे, कारण पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढचा भाग जो आहे तर तो 1 इंचानी वाढवायचा असतो। त्यासाठी सर्वात पहिले आपण पाठीमागच्या भागाची इथं कटिंग करून घेऊया, कारण आपण डबल इथं पेपर घेतलेला होता। तुम्ही इथं सिंगलसुद्धा यूज करू शकता। तर या पद्धतीने बघा मी पहिले एक सेपरेट करून घेतलं इथं आणि कागद आहे तो, आणि त्याच्यानंतर बघा शोल्डरचं इथं कटिंग केलं। त्याच्यानंतर पाठीमागचा जो मुंडा आहे आपण दिलेला सर्वात पहिले तो कट करून घ्यायचा आहे, जसं इथं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने। तर या पद्धतीने बघा मी कटिंग करून घेतलं। आता हाच पार्ट ठेवून आपल्याला पुढच्या भागाची सुद्धा कटिंग करायची आहे। तर इथं बघा मी एक दुसरा पेपर घेतला, म्हणजे तोच पेपर फिरून घेतला। त्याच्यानंतर बघा 1 इंच आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा पार्ट आहे तो 1 इंचानी एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर खालच्या साईडला पेपरला मी बघा इथं 1-1 इंचावरती मार्किंग करून घेते, जेणेकरून आपल्याला तिथं लाईन आखून व्यवस्थित अशी मार्किंग करता यावी यासाठी। तर खाली बघा संपूर्ण कागद जेवढा आहे तेवढं मी इथं 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतली। आता इथं या पद्धतीने सरळ अशी लाईन आखून घेऊया, म्हणजे पुढचे माप टाकायला आपल्याला सोपं जाईल। तर पहा इथं मी 1 इंच खाली सोडून दिलं, त्याच्यानंतर इथं मार्किंग करून घेतलेली आहे। आता इथे बघा जो आपण पाठीमागचा पार्ट आता कटिंग केला तर तो जी लाईन आखलेली आहे तिथूनच ठेवायचा आहे वरती। आणि पहिली स्टेप म्हणजे बघा जसं पेपर इथे जसं आपण कटिंग केलेला आहे पाठीमागच्या पार्टचा, तर तो सेम जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे। तर बघा इथं जसं आहे तसं इथं सेम मी व्यवस्थितपणे आखून घेते इथं। तर बघू शकता या पद्धतीने। तर हे जे कटिंग दाखवलं आहे तर तुम्ही डायरेक्ट कापडावरती सुद्धा कटिंग करू शकता। तर इथं बघा पाठीमागच्या भागाची आपण इथं मार्किंग करून घेतली। आता पुढच्या
भागाची मार्किंग करण्यासाठी ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप बघा, तर इथे सर्वात पहिले आपण मुंड्याचं जे माप टाकलं होतं 6 इंच, तर ते इथे टाकायचं आहे आणि व्यवस्थित चेक करून आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे, कारण आपल्याला इथं पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी. तर 1 इंचावरती मार्किंग केलं बघा आणि सिंपल असं आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा इथं आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. आता पहिले जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आपण काढलेला आहे त्याला क्रॉस मारायचा, म्हणजे कटिंग करताना आपलं लक्षात राहील. आता गळा रुंदी बघा इथं 2.5 इंच घ्यायची आहे. तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तो 6 इंच होता, तर त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 6 इंच, 6.5 इंच. तर तुम्ही तर 6 घेऊ शकता. तर इथं 6.5 इंच घेतलेले आहे मी आणि या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे. खालीसुद्धा गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आणि या पद्धतीने सिंपल असा गोलगळा इथं आपल्याला आखून घ्यायचा आहे. तर बघा इथं 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं, 2.5 इंच गळा रुंदी घेतली, 6 इंच मुंडा घेतला, पुढचा गळा 6.5 इंच घेतला आणि छातीची घडी आपली 11 इंच घेतलेली आहे. तर एवढं तुमचं लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा आपल्याला उभा जो टक्स आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. आता उभा टक्स कुठून मोजणार, तर शोल्डरपासून आपण खालीपर्यंत इथं टेप ठेवायचा आहे बघा या पद्धतीने. जर जिथून आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथून पट्टी ठेवायची आणि 11 इंच इथं तुम्ही इथं उभा टक्स घेऊ शकता. तर 10 10.5 सुद्धा घेऊ शकता, पण इथं 11 इंच बरोबर होतं. आता इथं बघा आडवं माप आहे ते 4.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 4 पासून म्हणजे पाव इंच घ्यायचं आहे, म्हणजे 4 इंच आणि पाव इंच असं घ्यायचं, म्हणजे 4.25 इंच. तर खालीसुद्धा मी 4.25 इंचावरती मार्किंग केलं. आता वरून बघा या पद्धतीने एक लाईन आखून घेऊया आपण. तर बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा जी मध्ये आपण लाईन आखलेली आहे उभा टक्सची, तर तिथून आपल्याला या पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि जिथं 2.5 इंच मार्किंग केलं आहे तिथून वरती 2 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथं 2.5 इंच घेतलं आहे, त्याच्यावरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपला पफ जो आहे तो प्रिन्सेसला एकदम व्यवस्थित येईल. आता इथं बघा जिथं आपण सेंटरचं माप टाकलेलं आहे तिथून आपण 2.5 इंच घेतलं, तर जेवढं तिथं घेतलं तेवढंच आपल्याला फिटिंगच्या साईडला सुद्धा वाढवायचं आहे 2.5 इंच, म्हणजे तेवढं आपल्याला तिथं फिटिंगमध्ये लागणार आहे त्यासाठी. आता मुंड्याकडे बघा मी इथं 1 इंचावरती मार्किंग करून इथं वाढवून घेतलेलं आहे मार्जिंगसाठी. तर ते सुद्धा इथं या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं व्यवस्थित जोडून घेतलं मी. आता बघा आपल्याला इथं बघा 4.25 इंच आपण आडवा टक्स घेतला होता आणि उभा जो टक्स होता तो शोल्डरपासून आपण मध्यपर्यंत इथं 11 इंच घेतला होता. तर ते लक्षात राहावं यासाठी मी इथं लिहून देते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तर इथं बघा 2.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर 2 इंच आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा 2.5 इंच घेतलं, वरती आपण 1 इंच घेतलं. तर 1 इंच जे आहे ते सर्व साईजसाठी आहे. आता सिंपल असा आपल्याला प्रिन्सेसचा असा आकार द्यायचा आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं जो आकार आहे तुमचा तो व्यवस्थित येईल. तर बघा सिंपल असा मी इथं व्यवस्थितपणे आकार देऊन दिलेला आहे. तर या पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा. तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित त्याला फिनिशिंग येतं आणि त्याचबरोबर आपली पफसुद्धा व्यवस्थित राहतं. तर आता इथं बघा, तर हे जे आपण वरती आखलेलं आहे, खाली 1 इंच पुढच्या भागासाठी उंची ठेवलेली होती, पण फिटिंगमध्ये आपल्याला दोघं पार्ट सेम यावे यासाठी बघा तिथून मी या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे, म्हणजे फिटिंग करताना आपले दोघं पार्ट सारखे येतील. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि तरी पण काही डाऊट आले असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर बघू शकता इथं या पद्धतीने आपण 36 साईजचा जो ब्लाऊज आहे तर त्याचं इथं आता कटिंग करून घेणार आहोत. तर सर्वात पहिले बघा इथं शोल्डरचं इथं होतं ते कट करते मी, म्हणजे शोल्डरचं माप टाकलेले ते कुठलीही मार्जिंग नाही ॲड करायची आहे, जसं आपण आखलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं आखून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तर इथं बघा मी शोल्डर इथं कटिंग करून घेतलं, साईडचं इथं एक्स्ट्राचं होतं ते कट केलं. त्याच्यानंतर इथं गळा कटिंग करायचा आहे. तर इथं बघा मी खूप सोप्या पद्धतीमध्ये इथं 36 साईजचा प्रिन्स कट जो ब्लाऊज आहे तर त्याची इथं कटिंग दाखवलेली आहे. तर इथं बघा पुढचा जो पार्ट आहे तो इथं एक्स्ट्राचा होता, आपण उंची वाढवली त्याची. तर त्यासाठी इथून मी पाठीमागचा जो पार्ट आहे तो आणि पुढचा पार्ट आहे फिटिंगमध्ये सेम यावा यासाठी मी या पद्धतीने खालून कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर प्रिन्सेसचा आकारसुद्धा कटिंग केलेला आहे. तर या छोट्या छोट्या टिप्स घेऊन तुम्ही जर ब्लाऊज कटिंग केला तर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. तर फ्रेंड्स आता इथं बघा बाहीची कटिंग करायची आपल्याला. तर बाही लांबी त्यांची 4.5 इंच आहे, तर मी इथं +1 इंच घेतलेलं आहे.
तर इथं पेपर घेतलेला आहे आणि त्याची वन बाजू आहे त्याच्याकडून आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे. आता तुम्ही छातीची घडी बघा, इथं आपण 11 इंच घेतली होती, तर त्याच्यामधून मायनस करायचं आहे 1 इंच, म्हणजे 10 इंच इथं बाहीची घडी घ्यायची आहे. तर एका ताईची कमेंट होती, तुम्ही बाहीच्या छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस का बरं करता असं. तर आता इथे बघा, 36च्या चौथा भाग इथं 9 इंच होतं, तर 9 मध्ये आपण अर्धा इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे. या पद्धतीने बघा, म्हणजे 1 इंच त्याच्यात मार्जिन घेतलं आहे मी, म्हणजे बाही कमी पडायला नको यासाठी. तर या पद्धतीने बघा, आता बाहीची लांबी 5.5 इंच घेतली, छातीची घडी 11 इंच होती, त्याच्यात मायनस 1 इंच करून आपण बाहीची घडी टाकलेली आहे 10 इंच. आता इथं बघा, मुंड्याचा आकार देण्यासाठी, म्हणजे बाहीचा आकार देण्यासाठी वरून इथं कॅप हाईट बघा 2.5 इंच घेतली मी, आणि आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. तर 2 इंच सर्व साईजसाठी आहे. तर या पद्धतीने तिरकस लाईन आखायची. आता आपल्याला इथं 3 पॉईंट घ्यायचे आहे 2-2 इंचाचे. तर पहा, इथं मी सिंपल असं 2-2 इंचावरती इथं मार्किंग करून घेतले 3 पॉईंट. आता पहिला जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं, आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडला घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि सिंपल असा आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा. तर या पद्धतीने बाही कटिंग करा. बाही शिवताना सुद्धा कमी पडत नाही आणि व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते. आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा. तर बाहीचा आकार जो आहे तो अंदाजे न देता तुम्ही या पद्धतीने आकार देऊन बघा. आता इथं बघा, त्यांचा दंडघेर जो आहे ते 6.25 इंच होतं, म्हणजे 6.5 मध्ये 6.5 इंच घ्यायचं आणि पाव इंच त्याच्यात घ्यायचं आहे, म्हणजे 6.25 इंच. आणि 2 इंच इथं मार्जिन घेतलं आहे, कारण आपण ब्लाऊज कटिंगमध्ये सुद्धा 2 इंच इथे मार्जिन घेतलेलं आहे. तर इथं बघा, दंडघेर 6.25 इंच आणि 2 इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे आपण. तर एवढं समजलं असेल तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ते. आता बाही कटिंग करताना सुद्धा बघा, इथं वरती जो आकार आहे आपल्याला पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा आकार आहे, तो सर्वात पहिले कट करायचा. आणि या पद्धतीने सुद्धा सरळ असं मी इथं कटिंग केलेलं आहे. तर हवं तर तुम्ही जेवढं आहे तेवढं असं म्हणजे तसं राहू दिलं तरी चालेल बाही कटिंग करताना. तर ते जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा ते व्यवस्थित होतं. आता इथे बघा, बाही ओपन केली आणि जो पुढचा जो मुंड्याचा आकार होता तर तो इथं मी कट करून घेतला होता. आणि इथं एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा मी इथं कटिंग करून घेते. तर सिंपल अशी इथं बघा बाही आपली इथं रेडी झालेली आहे. तर पहा, आकारसुद्धा व्यवस्थित आहे. तर बाही लांबी आपण इथं 5.5 इंच घेतलं. तर बघा, 36 साईजचा ब्लाऊज आहे. आता इथं बघा, पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे, तर गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. आता इथं गळ्याचं माप काय त्याने टाकलं नव्हतं, तर मी इथं अंदाजे 11 इंच पाठीमागचा गळा आहे तो घेतलेला आहे. आणि वरती आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतली, तर खालच्या साईडला 3 इंच घेतलं आहे मी. आणि या पद्धतीने बॉक्स तयार करायचा. सिंपल असा गळा इथं काढून घ्यायचा, गोल गळा. आता इथे बघा, गळ्याकडून आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे टक्स घेण्यासाठी, पाठीमागचे टक्स घेण्यासाठी. आणि वरतीसुद्धा बघा 4.5च घ्यायचं आहे, म्हणजे गळा जेवढा तुमचा खाली असेल त्यानुसार तुम्ही टक्स आहे तो उभा टक्स कमी करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, तर काही डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. धन्यवाद.